श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील। पत्ता मुख्य शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर, दुसरी शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर। संपर्क क्रमांक 9423591259 व 8087551679। प्रहार अपंग क्रांती संस्था प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलन सोलापूर शहर यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सोलापूर शहरातील 3000 ते 3500 दिव्यांगांची नोंदणीकृत संख्या आहे। दिव्यांग हा जगातील पहिला गरीब आणि दुःखी बांधव आहे। त्यासाठी सोलापूर शहरातील दिव्यांगांसाठी पुनर्रचनेसाठी कायदे झाले, शासन निर्णय झाले, पण आज आम्ही या सोलापूर शहरातील दिव्यांग घटक कष्टमय जीवन जगताना दिसत आहे। दिव्यांग बांधव मूलभूत गरजांपासून वंचित आहेत। सोलापूर शहरातील मोठ्या प्रमाणात दिव्यांगांची संख्या असल्याने शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त ये-जा करत असतात। सरकारी कार्यालयामध्ये दिव्यांगांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक लाभांपासून वंचित राहतात। तसेच बरेच दिव्यांगांना कार्यालयामध्ये जाता येत नाही। दिव्यांगांना आधाराची गरज असल्याने कार्यालयाच्या पायऱ्या चढू शकत नाही। दिव्यांग व्यक्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत अनेक योजना राबवल्या जातात। त्यामध्ये दिव्यांग पुनर्वसन, आर्थिक सहाय्य, साधने व उपकरणांची उपलब्धता, स्वयंरोजगार, कृषी विकास, घरकुल योजना, हयातीचे दाखले, संजय गांधी निराधार योजना, UDID कार्ड, KYC करणे, हयातीचे फॉर्म आदी अनेक योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे। केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वैध दिव्यांगत्व प्रमाणपत्र, आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन करण्याकरता जे दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास मदत आणि त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मागण्या मान्य करण्यात याव्यात। दिव्यांग भवनाकरता जागा मिळावी। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील रहदारीस अडथळा न होणारी जागा, 10 बाय 10 जागा, दिव्यांगांसाठी दर्शवलेली जागा, नाममात्र तत्वावर अतिक्रमणाकडून सुरक्षित व्यवसायासाठी जागा मिळावी। सोलापूर महानगरपालिका दिव्यांग कामगार कल्याण यांच्याकडून मिळणारी रक्कम 1000 ऐवजी 2000 रुपये दरमहा करावी। दिव्यांग बांधवांना मोफत मार्गदर्शन व माहिती कार्यालयाकरता उत्तर पंचायत समिती समोर जागा मिळावी। सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणाऱ्या दरमहा मीटिंगमध्ये 2 दिव्यांग सदस्यांना निवड करण्यात यावी। सोलापूर महानगरपालिका योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना, इंदिरा आवास योजना, अटल आवास योजना, त्याचप्रमाणे सर्व प्रवर्गातील दिव्यांगांकरता रो हाऊस घरकुल आवास योजना या नावाने राबवण्यात यावी, असे प्रहार अपंग क्रांती संघ सोलापूर शहराध्यक्ष यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे। नमस्कार, मी वासुदेव। आज 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त आज प्रहार संघटना, जीवन ज्योत संघटना तसेच संभाजी आर्मा संघटना यांच्या वतीने आज आमच्या 3 डिसेंबरची रॅली काढण्यात आलेली आहे। तर या रॅलीच्या माध्यमातून आम्ही माननीय आयुक्त यांना एक संदेश देण्याची की आमच्या दिव्यांगासाठी जो काही मिळणारा निधी आहे महिन्याला कामगार कल्याणाकडून तो 1000 2000 करण्यात यावा। तसेच महाराष्ट्र महानगरपालिकेच्या हद्दीतील पडीक जी जागा आहे ते दिव्यांगाचा व्यवसाय करता नाम तत्व भाडे तत्वावर देण्यात यावी। तसेच महानगरपालिकेमध्ये जो दिव्यांगाचा भरती असते त्यामध्ये दिव्यांगांना स्वतः म्हणजे जागा मिळत नाहीत, तर जास्तीत जास्त जागा दिव्यांगासाठी उपलब्ध करून, कारण का इथे फक्त अंध यांचीच भरती होती पण दिव्यांगाची कुठल्या प्रकारची भरती होत नाहीये। तर दिव्यांगांना सुद्धा इथं समाविष्ट करून घ्यावे एवढं बोलतो आणि सर्वांना मी अपंग दिनाच्या जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जागतिक अपंग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधव यांना खूप खूप शुभेच्छा। जेणेकरून आज 3 डिसेंबर औचित्य साधून आज आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना भेट घेतली आहे। त्या आमच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत, बरेच दिवसापूर्वी मागण्या आमच्या प्रलंबित असल्यामुळे आज आमच्या 3 डिसेंबर औचित्य साधून त्या अनुषंगाने आम्ही आयुक्त साहेबांसमोर मागण्या मान्य केल्या आहेत।